कधी असा विचार केला का काही गोष्टी आपण पकडून ठेवतो, त्या गोष्टी आपण सोडत नाही आणि म्हणूनच आपण अडकून पडलेलो असतो. आपल्याला वाटतं ती गोष्ट पकडून ठेवणं, तिला आपण जखडून ठेवतोय म्हणजे आपण फार ताकदवान असतो. पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपण स्वतःचंच फार मोठं नुकसान करून घेत असतो. बऱ्याच गोष्टी आपण तशाच पकडून ठेवतो. कधी कधी एखादी व्यक्ती, कधी कधी एखादी आठवण, कधी एखादं दुःख, कधी एखादा विचार, कधी कधी एखादं नातं किंवा एखादा अपमान. आपल्याला असं वाटतं अजून थोडं थांबलो तर सगळं काही ठीक होईल. पण खरं काय होतं माहिती आहे का? आपण स्वतःलाच त्रास देत राहतो. जी गोष्ट आपल्यासाठी नाहीच आहे त्या गोष्टीसाठी आपण नाहक आपल्या जीवाचा आटापिटा करत राहतो. लक्षात ठेवा, जी गोष्ट आपल्यासाठी नाही आहे, जी गोष्ट आपल्याला त्रास देते, सतत आपल्याला दुखावत राहते, अगदी सहन होणार नाही अशा पद्धतीने ती गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग बनून बसलेली असते, अशा गोष्टी सोडून देणं हे कधीही बेटर असतं. कारण तीच आपली खरी जीत असते, तोच आपला खरा विजय असतो. जिथे आपली किंमत नाही तिथे थांबणं आणि तिथे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण स्वतःचा केलेला अपमान असतो. तुम्ही हातात जर गरम कोळसा धरलात ना तर तो तुमचा हात जाळणार आहे. तो दुसऱ्या कोणाला तरी जाळणार नाही, तो सगळ्यात आधी तुमच्या हाताला, तुम्हाला जाळणार आहे, हे लक्षात असू द्या. तसंच असतं आपल्या विचारांचं पण, त्या आठवणींचं पण, त्या अपमानाचं पण, त्या भावनांचं पण, त्या माणसांचं पण, ज्यांना आपण विनाकारण खूप कालावधीसाठी पकडून ठेवतो, त्यांची मात्र दूर जाण्यासाठीची धडपड सुरू असते. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, की कुठलीही गोष्ट त्याला आपण जेवढं जास्त पकडून ठेवायचा प्रयत्न करू, आपल्याजवळ ठेवायचा प्रयत्न करू, तेवढीच ती गोष्ट आपल्यापासून दूर जाण्याचा, निसटण्याचा प्रयत्न करत राहते. आपल्या हातामध्ये जर आपण वाळू घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला तर ती अलगदपणे आपल्या मुठीतून निसटून जाते. पण तेच जर आपण मुठी उघडून हात मोकळे करून पाहिलं तर अथांग समुद्र असतो आपल्यासमोर, जो फक्त आपल्यासाठी असतो. पण आपण त्या मुठभर वाळूच्या नादामध्ये कधी त्या समुद्राकडे पाहतच नाही. सोडून देणं म्हणजे विसरणं नसतं. सोडून देणं म्हणजे आपलं प्रेम नाही आहे किंवा आपल्याला भावना नाही आहेत, आपल्याला काहीच वाटत नाही असं नसतं. सोडून देणं म्हणजे आपण स्वतःला निवडतो, कारण कधी कधी स्वतःला निवडण्याची फार जास्त गरज असते. कारण तुमची शांती, तुमचं मन, तुमचा आनंद, तुमचं सुख हे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. कारण जसं इतरांना एकच आयुष्य मिळाले तसंच तुम्हालासुद्धा एकच आयुष्य मिळाले आणि जसे सगळे ते आयुष्य मन भरून जगतात तसं ते तुम्हालाही जगता आलं पाहिजे. आणि कधी कधी काय होतं ना, की मी माझं आयुष्य चांगलं जगतोय हा विचार करताना आपण दुसऱ्यांना इतके जखडून ठेवतो की त्यांना त्यांचं आयुष्य जगताच येत नाही. म्हणून सोडून देणं गरजेचं आहे, सोडून द्यायला शिका. आज हा व्हिडिओ पाहिलाय ना, एक कुठली तरी गोष्ट, एक कुठला तरी विचार, एक कुठली तरी भावना, एक कुठला तरी अपमान, एक कुठली तरी आठवण सोडून देऊन पहा. किती हलकं हलकं वाटेल आणि किती छान वाटेल. आणि जी गोष्ट तुम्हाला सोडायची ना आज, ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कमेंटमध्ये सोडून द्या, तुम्हाला खूप छान वाटेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला निवडा आणि जे आपल्यासाठी नाही आहे सोडून द्या. लीव इट.